नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय, यामध्ये कोणते लाभार्थी पात्र असू शकणार आहेत या GR मध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यासाठी सर्व GR व्यवस्थित समजून घेणे गरजेचे आहे। विशेष आहे योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग 22 एप्रिल 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या, यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत याबद्दलचा सुद्धा उल्लेख यामध्ये देण्यात आलेला आहे। राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना एकाच छताखाली आणण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबवण्यात येत असलेल्या विशेष सहाय्य योजनेतील DBT पोर्टलवर नोंद असलेले सर्व दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्यास दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे। विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिनांक 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येत आहे। सन 2026-27 वित्तीय वर्षाकरिता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे, असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। यामध्ये व्यवस्थित योजना समजून घ्या, कोणत्या योजनेसाठी हे पैसे देण्यात आलेले आहेत याचा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। यामध्ये सांगण्यात आलेला आहे संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा केले जाणार आहेत। याचबरोबर दुसरी जी योजना आहे ती सुद्धा समजून घेणं खूप महत्त्वपूर्ण आहे। यामध्ये सांगण्यात आलेलं आहे श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना, या योजनेचे सुद्धा पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। जे लाभार्थी या दिव्यांग अनुदान योजनेसाठी पात्र आहेत अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जो हप्ता आहे तो लवकरच जमा केला जाणार आहे। हा हप्ता थेट DBT मार्फत पात्र लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा केला जाणार आहे। हा एक दिलासा देणारा अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।